तर गाईज आता आम्ही चाललो रांगोळी काढायला. आमचा देव येत आहे. मोरया. नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपला गणपती विसर्जन आहे 5 दिवसाचं, म्हणजे 7 दिवसाचं. तर आणि तसंच गौरी विसर्जन देखील आहे. आणि आता आपल्या तल्यावरती आपण हल्ले आहोत आणि तुम्ही बघू शकता आपल्या तल्यावरती अरेंजमेंट तयारी चालू आहे. आता सध्या बघू शकता तुम्ही इकडं सर्व काम चालू आहे. आणि तसेच आपल्या बहिणी इकडे रांगोळ्या काढत आहेत. रांगोळी देखील तयारी चालू आहे, बघू शकता. इंगा इकडे एक झाली रांगोळी. मग आपण इकडे रांगोळीवरती गणपती बाप्पाला ठेवून त्याची आरती केली जाईल. मग त्याच्यानंतर जेवढे गावातले गणपती येतील लाईनीत, मग ते आपण त्या घाटावरती ठेवू, त्याच्यावरती ठेवू ना. मग आपली पूर्ण टीम असेल ती गणपती बाप्पाला घेऊन आतमध्ये जातील. ही आपली टीम आहे. सध्या अर्धीच टीम आहे, तर अर्धी टीम आले तुम्ही बघू शकता. ते छोटे मेंबर देखील आहेत. हे प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी पार करा का रुमाला बिमाला. हा, हे छोट्या मूर्ती पुरवण्यासाठी. आणि हे नाक्यावरून आम्ही खास करून मागवले स्मित, अनिकेत, जयंत भांद्रे, तसेच आमचे अजून एक सदस्य उपशाखा प्रमुख किशोर म्हात्रे साहेब, यांचा देखील आगमन झालेलं आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता अर्धे मेंबर आमचे आले नाही अजून, आमचे अर्धे मेंबर येत आहेत तिकडे अजून चालू आहेत. मग आमचे पूर्ण देसाई गावाचे 7 दिवसाचे गणपती 5 दिवसाचे ते सर्व इथं विसर्जन होतील. तुम्ही बघत राहा आपल्या चॅनेलवरती. तर गाईज आता आम्ही चाललो रांगोळी काढायला. आमचा देव येत आहे. पोरी चालल्या रांगोळ्या करायला पहिले आहे का, म्हणजे पहिला गणपती ठेवायला. गाईज आता बघू शकते वॅकी म्हात्रे आलेला उर्फ भाई. चला तू मध्ये नको. तर आता गाईज आपल्या देसाई गावामधले सर्व 5 दिवसाचे 7 दिवसाचे गणपती आलेले आहेत विसर्जनाला. ना
द्या आवाज. मोरया. गाईस तुम्ही बघू शकता आता प्रसादची तयारी चालू आहे. प्रत्येक गणपती देवाचं जेवढं पण फळं असतील तेवढे एकत्र करून मग तो अख्ख्या गावकीचा प्रसाद बनवला. तर बघू शकता आमचे सर्व युवक तो प्रसाद बनवत आहेत. आली प्रदीप म्हात्रे, अमित म्हात्रे, सागर म्हात्रे, धीर म्हात्रे आपला खास भाऊस आहे का भाऊस. तर लोक काय बोलतात कोणी धीरनी. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या देसाई तल्यावरती आज 5-7 दिवसाचं विसर्जन करण्यात आलेलं आहे. तर सर्व देसाई गावामधले सर्व गणपती आता एकत्र येऊन आरती होईल. मग त्याच्यानंतर गणपती बाप्पाला तिकडे विसर्जन केला जाईल. गणपती बाप्पाची आरती चालू होणार आहे. तर सर्व गणपती लाईन मध्ये ठेवण्यात आलेले आहेत. आता इकडे देखील गणपतीची आरती होईल. सर्व एक साथच आरती होईल. जनरेटरच्या नंतर आवाज नाही ना. अरे काय बोलतो एकदम मजेत. ना मजे घेतले हो. बद्दल आता आपली आरती झालेली आहे. आता आरती झाल्यानंतर आता
गणपती विसर्जन केला जातील. तसेच अजून पाटणं भरपूर गणपती येत आहेत, ते देखील आपण आस्ते आस्ते विसर्जन करू. आणि हे पोऱ्याला नुसतं खायला लागतं. हां, तुम्ही बघू शकताय आता कसं सजवले आम्ही. याच्यावरती गणपती बाप्पा ठेवू ना मग आतमध्ये नेऊन विसर्जन करू. तर आता मित्रांनो तुम्ही बघू शकताय पूर्ण प्रसाद. आता इकडे प्रसाद बनवायचं काम चाललं आहे. आता प्रसाद रेडी झालेला आहे. लगेच थोड्या टायमानं वाटप होईल ना. तसं अजून गणपती आमचे येत आहेत, ते पण विसर्जन केल्यानंतर त्यांचा देखील प्रसाद असा पूर्ण सगळ्या गणपती बाप्पाचा प्रसाद इथं वाटला जातं. बस काम नाही करणार मुलगा काम करतोय आज बघू शकता तुम्ही. हा बघू शकता तुम्ही अतुल व्हिडिओ मध्ये यायचं म्हणून काम करतो असं अक्षय बोलतो. चांगला पोरगा आहे, बॉडी बिल्डर. ए पप्पा कुठे आहे? कुठे आहे तुझ्या? मी काय करतो हा. तर काही अजून आपले गणपती येत आहेत. तर आता तुम्ही बघू शकता आपण गणपती बाप्पा जेवढे अलंकार असतील जेवढ्या गोष्टी असतील ते आपण काढू ना मग विसर्जनाला घेऊन जाऊ वरती. इथे गाईज तर इकडे बस, खाली बस. तर गाईज तुम्ही बघू शकता आता आम्ही गणपती बाप्पाला घेऊन चाललेलो आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 मूर्त्या घेऊन चाललेल्या आहे. आणि अजून भरपूर अशा मूर्त्या परत विसर्जन करायच्या आहे. हे फेरीनंतर आम्ही परत आल्यानंतर दुसऱ्या मूर्त्या विसर्जन करणार आहोत. तर तुम्ही पब्लिक बघू शकता. मोरया चैन पडे ना आम्हाला. तर तुम्ही बघू शकता आता गणपती विसर्जनाला चाललेला आहे. पेटो चल पुढे जा. मोरया गेलो होतो. आहे कुठे? इथेच होतो ना भाऊ, तू बाहेर गेला तुम्हाला भेटून. हा आता इथं दर्शन घेऊ. शेठ काय उपास सुटला का नाही प्रवीण? प्रवीण उपास सुटला का? आनंद देतो त्याला. चांगली मुलं आहेत रे. ऍक्टिंग बाबा किती पिढी बघता? 5वी. 85 85 वय बाबाची. शाळेत जगू शकते तसा तेवढे वर्ष. मित्रांनो तुम्ही बघू शकताय कसा एकदम डायमंड गणपती रेवनाथ दरे यांचा राज. गणपती बाप्पा मोरया. बघू शकता तुम्ही आमचे छोटे पुढारी. एक जा गणपती बुरवा, बारीक गणपती बुरवा. मोरया गणपती बाप्पा. आपल्या भावाचा गणपती आलेला आहे. काका नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. कोणाची? मयकरांच्या राजाची. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. बाबा की जय.
तर गाईज तुम्ही बघू शकताय आपले मित्र आलोक मयेकर रिव्हर रोड पार भाईनी बघू शकताय वडापाव ऑनलाईन आज आमची सोय केली बघ किती काळजी आहे आमची. ती फुलं आपण फेकून देतो त्या फुलाचा बघू शकता सेवेकरी चांगला खतासाठी उपयोग करत आहेत. तसे गणपती बाप्पा. मित्रांनो तुम्ही आता बघितली जे आपले बैठकीचे श्री सेवेकरी होते त्यांनी जी फुलं आहेत ती भरपूर असे हजारो लाखोच्या संख्येने झाडं लावलेली आहेत. ते आपल्या उंबारले गावात इथं झाडं लावले आहेत तर त्या फुलांचा म्हणजे आपण फेकून देत होतो कोणी फेकून नाही देताना त्या वस्तीचा उपयोग म्हणजे खत म्हणून होतो. तर त्याच्यासाठी आपले बैठकीचे जेवढे सेवेकरी आहेत ते आता पुढच्या 10 दिवसाचं गणपती विसर्जन होतील तेव्हा देखील तुम्ही अशीच फुलं जमा करून सेवेकरींच्या हातात द्या. त्याचा चांगला उपयोग देखील करण्यात येणार आहे खतासाठी. लवकर